नव्या GR नुसार मराठवाड्यामध्ये आतापर्यंत 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आलंय। 2 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यामध्ये 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र दिलं गेलंय। 24 अर्ज फेटाळले तर इतर अर्जांची पडताळणी सुरू असल्याची ही माहिती आहे। 2 सप्टेंबर 2025 रोजी राज्य सरकारने आझाद मैदानामध्ये मनोज जरांगे यांच्या आंदोलनात GR काढला होता आणि त्या हैदराबाद गॅझेटियरनुसार 6 महिन्यामध्ये 310 प्रमाणपत्र मिळाली आहेत। कोणत्या जिल्ह्यामध्ये किती प्रमाणपत्र तर परभणीमध्ये 160 प्रमाणपत्र, बीडमध्ये 91, जालन्यामध्ये 35, लातूरमध्ये 9, नांदेडमध्ये 8, धाराशिवमध्ये 4 आणि हिंगोलीमध्ये 3 प्रमाणपत्र दिली गेली। तर नक्की सांगतो की हळूहळू मराठवाड्यातला सगळा मराठा 1 वर्षाच्या पूर्णचे पूर्ण मराठा समाज हा आरक्षणात जाणार, ओबीसी आरक्षणात, हे मात्र नक्की। 70-80 वर्ष आपल्याला आरक्षण नव्हतंच किंवा मिळू पण दिलं नाही। हळूहळू होईना 58 लाख नोंदी निघाल्या, 2-3 कोटी मराठी त्याच्या आरक्षणात गेलेत। आता 17 संस्थांचंही GR निघणार आहे, मराठवाड्याचा सुद्धा हैदराबाद गॅझेटियरचा GR निघालाय। त्यामुळे आता टेन्शन मराठा समाजाला राहिलेलं नाहीये। हळूहळू सगळा मराठा समाज आरक्षणात जाणार आहे। हैदराबाद गॅझेट नावाची कुठलीही व्याख्या आतापर्यंत शासनाच्या वतीनं कन्सेप्ट क्लिअर केली गेलेली नाहीत आणि हैदराबाद गॅझेटनुसार कुठलंही प्रमाणपत्र वाटप झालेलं नाही। हैदराबाद गॅझेटच्या नोंदी विचारात घेऊन प्रमाणपत्र वाटप करण्याचा एक GR शासनाने 2 सप्टेंबरला काढला आणि मराठे उत्सव साजरा करणारे लोक आहेत, त्यांना वाटलं नवीन आरक्षण मिळालं। 1 जून 2004ला जे काही आरक्षण मराठा कुणबी मराठा म्हणून मिळालेलं आहे, त्याच्या अनुषंगाने हा 2 सप्टेंबरचा GR नवीन पद्धतीचा निघलाय की त्याच्यामध्ये एक नवीन ॲडिशनल कन्सेप्ट त्यांनी केली आहे, हैदराबाद गॅझेटच्या नोंदी विचारात घेऊ। म्हणूनच 310 लोकांना आतापर्यंत प्रमाणपत्र मिळाले 4 महिन्यात। त्यांच्या नोंदी आहेत त्याच नोंदी आहेत, नवीन काही सापडत नाही ना। आणि जरांगे पाटील समाजाला हे एक सांगावं, मराठ्यांचं EWS कुठं गेलं? जे EWS त्यांच्या हेकेखोरपणामुळं, त्यांच्या एकाधिकारशाहीमुळं गेलं, मराठ्यांचं नुकसान झालं। ज्यांच्या नोंदी नव्हत्या त्यांना EWSचा फायदा व्हायचा, त्याच्यावर आज कोणी बोलायला तयार नाही। माझी समाज बांधवाला एक नम्र विनंती तमाम समाज बांधवाला की आपण आपल्या सद्विवेक बुद्धीचा वापर करून खरंच मराठ्यांना काही भेटलं का याचा विचार करावा।